क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरी झाली. तर तुम्ही बंजारा समाजाला व तमाम बहुजन समाजाला काय संदेश द्याल, एक ज्येष्ठ नेता, ओबीसीचा ज्येष्ठ नेता या नात्याने? मला असं वाटतं की आजची जी जयंती आहे 286 वर्षी जयंती आहे. आणि त्या जयंतीची निमित्ताने आमचा पूर्ण बंजारा समाज महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतभर, भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा आमचा बंजारा समाज आहे. आणि सेवालाल महाराजाला चांगल्या पद्धतीने नाही, आमचा देवच ते आहे, दुसरा देवच नाही आम्ही, आणि मानत बी नाही आम्ही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की समाज बांधव आमचा पूर्णपणे सेवालाल महाराजांवर विश्वास ठेवून पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जयंती मनवत असतो. दुसरा प्रश्न असा आहे माझा की सेवालाल महाराज आणि आमचा समाज, बंजारा समाज आणि बालाजी भगवान यांचं एक जवळीक नातं आहे. आज बी बंजारा समाजाच्या हाताने व्यंकटेश तिरुपती बालाजीचं जे काही निवद आहे ते रोज बंजारा समाजाच्या पहिला निवद त्यांच्या हाताने होतो. हा एक संदेश बाकी काही बंजारा समाजाला बऱ्याचशा लोकांना माहीत नाही खेड्यापाड्यात, परंतु आज बी आमचा समाज भगवंत आमच्या समाजाच्या हाताने आज नैवेद्य घेतो. म्हणजे अजून किती मोठा उच्च स्तरीय आमचा समाज असला पाहिजे. आणि आमचा समाज हा हिरा मोती व्यापार करणारा समाज आहे. सगळ्यात मोठे आमचे व्यापारी लखा बंजारा समाज होते. हे लखा बंजारा समाज आमच्या बैलावर ह्या देशातून त्या देशावर, त्या देशातून त्या देशावर दळणवळण करायचे. त्यावेळेस गाड्या घोड्या काही नव्हतेच ना, त्यामुळं त्या ठिकाणी आमचा समाज आज बी आम्ही असं समजतो की उच्चस्तरीय आमचा समाज आहे. जरी त्या काळामध्ये ब्रिटन काळामध्ये आम्हाला त्या लोकांनी क्रिमिनल म्हणून घोषित केलं होतं, परंतु आज आमचा समाज सुशिक्षित झालेला आहे. सगळ्या ठिकाणी चांगल्या चांगल्या नोकरीवर, पदावर लोक आहेत. आणि आमचा समाज म्हणजे हा खरं म्हणजे पहिल्यांदा ऊस तोडी करणारा समाज आहे, पण आता थोडंसं सुशिक्षित झाल्यामुळं एका दुसऱ्याचे तिसरा, आणि आता थोडंसं चांगलं झाल्यामुळं एकदम मस्त समाज आहे आमचा. आणि समाजाने इथून पुढे एकता होण्याची गरज आहे, आणि ती झालीच पाहिजे. ती का झाली पाहिजे की कारण कसं असतं की बा आमच्या काही खेड्यापाड्यातून लोक बाहेर कामाला जातात, मुलं शिक्षकातून वंचित राहतो. तो मुलगा कुठेतरी शिकला पाहिजे. सरकारने त्याच्यावर सुद्धा एक मत व्यक्त केलं पाहिजे की ह्या ज्या ऊस तोड कामगार लोकांच्या मुला मुलीला शिक्षणाला एक वसतिगृह केंद्र त्यांनी बनवून द्यावा. आणि त्या वसतिगृह जो आहे तो तांडा किंवा एक तालुक्याच्या ठिकाणी द्यावा, आणि त्यांची मुलं चांगले शिकावा, चांगले मोठे व्हावा, ही आमची समाजाची अपेक्षा आहे. आणि इथून पुढे आमचा समाज हा, माझ्या मते मी काही पक्षाचं म्हणून बोलणार नाही, परंतु आमचा समाज हा पौरागड आमची एक काशी आहे. आणि त्या काशीवर आज आमचा समाज पूर्णपणे काशीच म्हणून ओळखला जाणारा समाज आहे आमचा. मराठवाडा म्हणून असो, महाराष्ट्र असो. आणि आमचा जो सेवालाल महाराज जयंती आज मनवतो आम्ही, त्याचा विषय असा आहे की कुठलं देव जातात ते गुत्ती बेलारच्या बाजूला काय होतं मंदिराचं नाम काय? नाही आपण घेतली नाही भीमराव गुत्ती बेलोरी नाही आपण महादेव जाणायचे महाराज होता सेवालाल महाराज. तर त्या ठिकाणी सुवर्णकोपा म्हणून गाव आहे. त्या सुवर्णकोपावर आमचं सेवालाल महाराजाचं आणि जगदंबाचं जन्म तिथं सेवालाल महाराज झालेला आहे. तिथं याआधी जगदंबामध्ये माता जगदंबामध्ये उमाभवानी जगदंबा आहे, जगदंबा बी ती आहे, पार्वता बी ती आहे, सगळेच ती आहे. तर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांनी ते स्वप्नात येऊन म्हणा काहीतरी त्या काळात चमत्कार घडला, आणि त्यांनी देशोदेश पूर्ण देश भ्रमण केलं, आणि पौरागडला येऊन त्यांचं निधन झालं. आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला काशी म्हणून मानतो, आणि सारा महाराष्ट्रात नाही भारतातून काशी म्हणून त्या ठिकाणी जातो. आणि आजचा दिवस आम्हाला सुवर्ण म्हणून सनी आम्ही समजतो. एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय नाव सर आपलं? माझं नाव मोहन जेसा राठोड. राहणार
राहणार सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. तर आता क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी ठिकठिकाणी होत आहे. तर आपल्या तिकडच्या भागामध्ये कसं वातावरण आहे समाजाचं? बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यामध्ये संत सेवालाल महाराज आणि जगदंबा माता यांचे मंदिर जवळजवळ पूर्ण तांड्यामध्ये झालेले आहे. आणि त्यामुळं आजची जी जयंती आहे, बंजारा समाजाचा तांडा छोटा असो किंवा मोठा असो, प्रत्येक तांड्यामध्ये जयंती साजरी होत आहे. आज समाजाला तुम्ही काय आवाहन करणार? समाजाला एवढं सांगणं आहे की फक्त जयंती साजरी करताना संत सेवालाल महाराजांचे पुतणे संत जेताभाया यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राचे 12 वर्ष मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक, तर संत जेतालाल महाराजांची कृपा आहे, त्यांचा जन्म. तर त्या वसंतराव नाईकामुळं जो आज आम्ही नाईक म्हणून मानला जातो किंवा त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते नाईक साहेबांना मानले जातात, आणि त्यांच्यामुळे जी बंजारा समाजामध्ये प्रगती झाली, ही प्रगती याची अधोगती न होता ही उत्पत्ती वाढत जावी, एवढंच मी समाजाला सांगेन. समाजानं नाईक साहेबाचा आदर्श घ्यावा आणि नाईक साहेबांना जसं शिक्षण शिकून वकिली करून समाजाला एवढा मोठं वरदान दिलं, तर ती युवा पिढीनं, तरुण वर्गानं ती जोपासावी आणि त्यांचं पावलावर पाऊल देऊन पुढं चालावं, एवढं मी सांगेन. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक संस्थांना मान्यता दिली, समाज प्रगतिशील केला. अनेक आपल्या राज्यामध्ये बंजारा समाज बरेच संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, तर या माध्यमातून समाजाचा चांगलाच विकास होईल. तर त्याबाबत काय? चांगला म्हणजे आपल्या 1975-76 साली औरंगाबादला जे वसंतराव नाईक विद्यालय होते, आणि मूळ म्हणजे पुसदला त्यांची जी कर्मभूमी आहे, तिथं फुलसिंग नाईक महाविद्यालय त्या वडिलाच्या नावाने. तिथून ज्यावेळेस जे मुलं शिकून ग्रॅज्युएट झाले, 12वी झाले, ते मुलं आज IASच्या दर्जानं SP DYSP म्हणून रिटायर झालेले आहे. 12वी पास झालेले मुलं, ग्रॅज्युएट पास झालेले, कोणतीही ट्रेनिंग नसतात. तर हे नाईक साहेबाचे उपकार आहे.